शेतकरी मित्रांनो, रामराम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा दिलासा. होय शेतकरी मित्रांनो, कापसाच्या भावात झाली पुन्हा एकदा वाढ. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो, आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला सर्वात जास्त भाव मिळताना दिसत आहे, जाणून घेऊ सविस्तर बातमी. त्या अगोदर विनंती करतो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे, म्हणून आपल्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्कीच करा. सुरुवात करतोय कापसाच्या बातमीच्या अगोदर शेतकऱ्यांसाठी अजून एक दिलासादायक बातमी अशी आहे मित्रांनो, की शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे. सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब. होय शेतकरी मित्रांनो, राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या महिन्याभरात राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. समितीच्या सदस्यांकडून अभिप्राय मागवण्यात आला आहे. त्यानंतर येत्या काही दिवसात बैठकीत त्यावर चर्चा होऊन हा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यात 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत असलेले 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती. माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आहे. कर्जमाफी देताना यावरही विचार होणार. ही कर्जमाफी देताना सहकार विभागातर्फे वेगवेगळ्या योजनांमधील शेतकऱ्यांची संख्या, शेतकऱ्यांकडे उपलब्ध जमीन, त्या जमिनीच्या पिकासाठी वापर, केंद्र व राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या निधीचा लाभ घेणारे शेतकरी, अतिवृष्टी मदत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या, तसेच साखर कारखान्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना नियमित FRP मिळत असल्यास अशा शेतकऱ्यांची संख्या गोळा करण्यात येईल. आता कापसाच्या भावाकडे पावतीसहित दाखवतो. मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे पहिली पावती 7,500ची आपण शेतकऱ्यांच्या नावासहित बघतोय. दुसरी पावती बघा, ज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सुभाष पटेल नावाचे शेतकरी 8,565, 8,500च्या पुढे भाव. त्यानंतर मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समितीची परभणी येथे 8,630 रुपये शेतकऱ्यांच्या नावासहित पावती आपल्याला बघायला मिळत आहे. खाजगी बाजार सेलू परभणी या ठिकाणी 8,750 रुपयापर्यंत आपल्याला भाव बघायला मिळत आहे. तर नारायण सखाराम बगे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला 8,995 म्हणजे जवळपास 8,995 म्हणजे 9,000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. इतर बाजार समित्या मित्रांनो, पुलगाव बाजार समिती मध्यम स्टेपल जास्तीत जास्त 8,600 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, हिंगणघाट जास्तीत जास्त 8,640 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,025 रुपये. त्यानंतर मांडळ जास्तीत जास्त 8,100 रुपये. त्यानंतर वरोरा शेगाव जास्तीत जास्त 8,200 रुपये. त्यानंतर वरोरा जास्तीत जास्त 8,150 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,595 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 8,480 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 8,350 रुपये. भद्रावती जास्तीत जास्त 8,075 रुपये. त्यानंतर राळेगाव जास्तीत जास्त 8,600 रुपये. त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,900 रुपये. त्यानंतर सेलू परभणी खाजगी बाजार 8,740 रुपये. पांढरकवडा यवतमाळ खाजगी बाजार 8,250 रुपये. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.